नमस्कार नमस्कार. हो बरं वाटलं तुम्हाला भेटून. आनंद झाला, खरंच मनापासून आनंद झाला. हो भेटच नाही, महिनोन महिने भेटच नाही. लाईफ इज व्हेरी बिझी, यु नो, व्हेरी बिझी. बरोबर, वेळ असेल कसा असाच जातो नव्हे. कसं जातो वेळ, असा जातो वेळ, तसा जातो. आम्हा तरुणांचा वेळ असाच फुकट जातो. असे आम्ही तरुण, असे आम्ही तरुण. फिरतो दिशा नाही, करतो काही पाहिजे, दाखवतो दिशेवरून. असे आम्ही तरुण, असे आम्ही तरुण, असे आम्ही तरुण. जातो आम्ही कॉलेजला आणि क्लासला, जपतो खूप करिअरला. खुणावते मस्त सुरबाग आणि बीच अरणाळा. सोबत कोणी गोड बाला, उधळतो पॉकेट मनी भरभरून. असे आम्ही तरुण, असे आम्ही तरुण. मेल, ऑर्कुट, ट्विटर, फेसबुक, बागत नाही आमची चॅटिंगची बुक. झालो आम्ही हुक, रात्र जाते नेटवर सरून. असे आम्ही तरुण, असे आम्ही तरुण. गाव इथे अंडरआर्म खास, क्रिकेट नाहीतर फुटबॉलची मॅच. स्पीकर्स प्लस रात्रीचा दिवस. मिळावी नोकरी म्हणून मम्मीचा नवस. थकते बिचारी बोलून बोलून, मग देते बोलली सोडून. लोकलला लटकून करता डॅडी जीवाचं रान. सारं कळतं पण वळत नाही, येत नाही बाण, कारण अंगी सवय गेली म्हणून. असे आम्ही तरुण, असे आम्ही तरुण. जातो आम्ही मिसाला रविवारी एकदाच. शेवटच्या मिसाला असतात मीटिंग, संघटना बिंगटना, नुसती डोकीदुखी हवी कोणाला. ऐकतो मिसा धरून, कारण बोलणी असते करून. असे आम्ही तरुण, असे आम्ही तरुण, असे आम्ही तरुण, असे आम्ही तरुण, असे आम्ही. हे पडत नाही आम्हाला. मित्रा, बदनामी करताय तुम्ही तरुणांची. मित्रा, काय बदनामी केली मी? घडत नाही असं समाजात. अरे घडत असेल थोडंफार. मला काही सगळेच तरुण. मित्रा, मी तसं नाही म्हटलं. काही तरुण खूप चांगले असतात, पण हो सगळेच नाही. अरे कितीतरी तरुण नेहमी चर्चला जातात, देवाला मानतात, पण तुम्हा लोकांना सगळं वाईटच दिसतं. अँड देन यू पुट लेबल्स. मानतात ना, देवाला मानतात, पण का? केवळ एक उपचार म्हणून. काय ते तुमच्या पैशात? हा, ओनली फॉर नेम सेक. ओके, वी गो फॉर नेम सेक, बट व्हॉट डिफरंट डज इट मेक? देव आहे इकडे तिकडे सगळीकडे आहे. अँड बाय ऑल मीन्स विश्वास आहे माझा, श्रद्धा आहे, आणि घरून करतो ना मी प्रार्थना. कुठे बिघडलं? बिघडतं, इथे सगळं बिघडतं. म्हणूनच रामायण करतात. देवधर्मावरून, समाजकारणावरून युवकांचं लक्ष उडतं. कसं ते? मित्रा, तू देवाला मानतो, घरून प्रार्थनाही करतो, तुझी श्रद्धाही आहे, पण मला सांग त्यासाठी तू काय करतोस? म्हणजे ती तशी असण्यासाठी तू काय करतो? हे बघ, आता मला सांग, नाव काय म्हणालास? ऑरिन. वाह, छान नाव आहे. आहे छान, थँक्यू. आणि मी काय वाईट आहे? हेच ते. काय म्हणालास? नाव छान आहे. आणि मी? हो, ऑरिन छान आहे, चांगला धड धाकट आहे, गोरा गोमटा आहे, चिकनात चोमडा आहे, चार लेकींनी वळवळून पाहण्यासारखं आहे. पण मी म्हणतो, तू तसा काय आहेस? का म्हणजे? व्हॉट काइंड ऑफ क्वेश्चन इज दॅट? प्लीज कम टू द पॉइंट. सांगतो. तू असं नीटनेटका, गोरा गोमटा, तुमच्या भाषेत स्मार्ट, अट्रॅक्टिव्ह का आहेस? कारण तू तसं ठेवतोस स्वतःला, नाही का? ऑफकोर्स. बरोबर. तुमच्या भाषेत ते ब्रँडेड कपडे वगैरे, सुगंधी साबण, वा. पण मित्रा, श्रद्धेचेही तसंच आहे.
श्रद्धा ही घासून पुसून लख ठेवावी लागते. ती 4 माणसात प्रकट करावी लागते आणि जीवनाच्या चढ उतारावर झोकावी लागते. ते सगळं ठीक आहे, पण ह्या सगळ्या गोष्टीचा तरुणाच्या वागण्याशी काय संबंध? अहो तुम्हीच मला सांगा, काही संबंध आहे का? काहीतरी गोंधळ होतोय तुमचा. गोंधळ तुझा होतोय मित्रा. तू देव आहे असं म्हणतो, घरून प्रार्थनाही करतो, तुझा विश्वास आहे, पण वागताना दात सुटतो. घरात कोणाचं ऐकायचं नाही, समाज कार्यात युवा संघटनेत रस दाखवायचा नाही, नेट मोबाईल सोशल नेटवर्किंग मध्ये तासनतास घालवायचे आणि काय मनाविरुद्ध झालं की असंच कोसळून पडायचं. मित्रा, कसली लक्षणं आहेत ती? श्रद्धेचा हात सुटल्याची लक्षणं आहेत ती. श्रद्धेचा हात सुटला तो आयुष्यातून उठला. श्रद्धेचा हात सुटला तो आयुष्यातून उठला. हे बघा, तुम्ही जरा जास्तच सांगताय. प्लीज डोंट एक्झॅजरेट. नाही, अजिबात अतिशयोक्ती नाही. पाहायचे तुला? चल माझ्या बरोबर. कुठे? नको. अरे चल, प्रत्यक्ष डोळ्यांनी बघ आणि खात्री कर. चल. तेवढी मिळाली मार्क काय करू मी? डोके फोडू? रोज उठता बसता तेच तोतांच सारखं. 9वी पासून 4 वर्ष सतत घासतोय. येऊन जाऊन सीईटी एव्हरीवन इज अगेन्स्ट मी, डॅम अगेन्स्ट मी. येऊन जाऊन काहीशी तुलना. अरे असेल ती हुशार, माझी बुद्धी नाहीये तेवढी. हो, ढब्बू आहे मी, ढब्बू. मारा मला, मारा, संपवून टाका एकदाच. बघ कसं निराश झालाय. अरे यशाला वाटेकरी तू, पण अपयश मात्र एकट्याच असतं. पचवावं लागतं अपयश. श्रद्धेच्या प्रकाशात अपयश स्वीकारता आलं नाही त्याला. आणि हो, घरातल्यांची बोलणी सुद्धा. चल, तुला आणखी 2-3 नमुने दाखवतो. म्हणाला, देऊ दे नकार, अजून खूप मुले आहेत. अगं पण पहिल्यांदा नाही, किती वेळ नकार ऐकायचा? मला तर आता इंटरेस्टच वाटत नाही. आणि आता मम्मीला कसं सांगू? शी सो वरीड. माझी धास्ती करून कशी बिचारी झाली आहे ती. आणि जोपर्यंत माझं कुठे जमत नाही ना, तोपर्यंत माझ्या पाठच्या 2 बहिणींचं. शांत हो, माझं ऐक. तुझे चांगलेच होणार असेल कदाचित. आय डाऊट. आय एम निअरिंग 30 रिणी. आणि मी सुंदर नाही ग. माझा हा रंग, फीचर्स नाही चालत कुणाला आजकाल. स्टॉप इट सॅली. असं कोण सांगते तुला? कोण? हो तसंच रिणी. कळत नाही का मला? का मला असं? का? वाईट वाटतं ना? दुःखाने कसे पिरवटले बघ बिचारे. श्रद्धा आहे, पण देवाच्या ते सर्व सोपून निश्चित होत नाही सनी. उलट गुरुदेवात जोर देते. पटलं ना तुला? चल तर मग. अरे चल घरी जाऊ, फार उशीर झालेला आहे. जाऊ रे, काय घाई आहे? अरे तुझ्या असाइनमेंटचं काय? मरणे दे ना यार, याद मत दे ना. बोलवलं त्या म्हाताऱ्याने मला. कोण? प्रिन्सिपल? दॅट ओल्ड फॉक्स. माय गॉड. मग पॅरेंट्सला घेऊन यायला सांगितलं की काय? अटेंडन्स, असाइनमेंट, प्रॉब्लेम. आणि वरती इथे माझ्या मम्मी डॅडीचं भांडण. अरे डॅडीना घेऊन जा, आता काय पड, बोलणी का त्यात काय? बी सिरियस यार. सेमिस्टर घालवशील तू. म्हाताराला खडूस आहे. चल मी येतो, बोला पण डॅडीशी. चल. कळतं रे मला, पण माझ्या मम्मी डॅडीची भांडण कोण रोखणार? त्याला काय सांगणार? हो, रात्री अपरात्री. अरे घरी जाऊन तर डॅडी मम्मीची भांडणच ऐकायची ना रे. रॉडी, तुला सांगू, आय कांट कॉन्सन्ट्रेट. इट डिस्टर्ब्स मी अ लॉट. अरे दोघं वेगळी झोपतात 2 खोल्यात. कुणाला काय सांगायचं? नुकसान होतंय माझं, मला कळत नाही. चल जाऊ दे, चल. बघितलंस? अरे पण इथे तरुणाचा आहे का दोष? सांगा बघू. आहे ना. डॅडी मम्मीचं पटत नाही, पण यांचं वागणं ते ठीक आहे. रात्री उशिरा परत घराबाहेर यायचं, कॉलेज बंक करायचं, फ्रस्ट्रेट होऊन सिगरेट फुकायची. अरे अशाने सुटतात प्रश्न. श्रद्धेच्या खंबीर पायावर पाय लावून उभं राहावं माणसानं. टक्कर द्यावी एक प्रश्नाशी, एक अडीअडचणीशी. पटलं ना तुला? चल तर मग तुला आणखी 1-2 नमुने दाखव.
आजकाल नेटवर्क का 1 से 1 मिळतात माहितीये. काल रात्रीच डाउनलोड केलंय. हवीजी सनी है यार एकदम टकाटक. ते सगळं ठीक आहे पण ती त्या दिवशीची दाखव ना ती कडक होती रे. ही ते ठीक आहे पण त्या दिवशी दाखव ना. तुला पण लागली झटक. अरे जरा चांगला मोबाईल घे. कुठे मम्मीचा ऐकत बसलाय का तू. सेंड कर ना. ब्लूटूथ चालू केलं मी. तू गपरे बंब्या आम्हाला बघू दे जरा. जा तेरी चिकनी चमली के साथ मर जा ना उधर. अरे साधारण युथ ग्रुपची मीटिंग ठेवली आहे ना. समीर होतास तू त्या दिवशी. किती बघ तू परत आलास काय. जा ना कशाला मीटिंगचा सांगत बसलाय. टाइम नाही इथे. जा चल. हे पंप्याला घेऊन ये. पंप्या तुला ब्लूटूथ जा चल नंतर घे जा. अरे पण तुम्ही दरवेळी असंच करता आणि तिथे फादर मारा लागला होता. तू जा रे जा चल. पाहिलं मित्रा हे जरा जे काय चाललंय ते बरोबर आहे. बघ विचार कर याच्यावर. अर्थच नाहीये जीवनाचा. अर्थच नाही. वाढत जाणार असंच होय आणि उभं आहे शेपटीनं. का मला असं कुरूप बनवलं देवा. का सारखं फुटपाथवरती झोपावं असं वाटतं. घरी पाऊल सुद्धा टाकायला वाटत नाही. जर दोघांना भांडायचंच होतं तर लग्न तरी कशाला केलं आणि माझा जन्म तरी. Nobody bothers man. लाईट ही लाईट नसते अख्खी रात्र. आणि हे रस्ते असेच फुटलेले. कोणी बोलतच नाही. अशीच किड्या मुंगीसारखी जगणारी ही माणसं. छे. अरे हट म्हणे विल लेट यू नो. हेल्प विल इट यार. जिकडे जाऊ तिकडे तेच उत्तर. अरे किती वर्ष जॉब साठी जहाजावर हिंडायचं. क्या हुआ तेरा हुआ असं तुम्ही काय. अरे जुळवला आपल्याला वर्षभर. आता म्हणजे माझा विचार बदललाय. हाव कॅन यू से दॅट. माणसांची विश्वासघाती असू शकतात. अरे क्लास साठी लाख 1.25 लाख आणायचे कुठून. सीईटी नाही म्हणजे ऍडमिशन नाही. अरे दुसरी कुटुंब कशी ठणठणीत आहे आणि इथे सारखे तेच आजारपण. असं का पण. पडत झडत आम्ही निघालो. पडत झडत आम्ही निघालो. श्रद्धेअभावी वाट हरवलो. श्रद्धेअभावी वाट हरवलो. पडत झडत आम्ही निघालो. पडत झडत आम्ही निघालो. श्रद्धेअभावी वाट हरवलो. श्रद्धेअभावी वाट हरवलो. ये असा पुढे ये. श्रद्धेअभावी काय होते पाहिलंस. श्रद्धेचा हात सुटला तो आयुष्यातून उठला. श्रद्धेचा हात सुटला तो आयुष्यातून उठला. ठीक आहे तुम्ही म्हणता ते सगळं. बट रिअली फेथ प्लेस सच अ वायटल रोल. श्रद्धा बदलू शकते माणसाचं जीवन. आय डाऊट इट. एक्सक्यूज मी फ्रेंड्स.
इफ यू डोंट माइंड आय हॅव समथिंग टू शेअर. तुम्ही या असे येथे येऊन बोला. हो, मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही केलं ना? नाही नाही बोला ना. मी ऐकतोय तुमचं बोलणं. मित्रा, तुला श्रद्धेविषयी शंका आहे बरोबर? होय. हो, त्याबद्दलच मला थोडं बोलायचं आहे. तशी तुम्ही साक्षीच समजा माझी. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अँड्रू. तसा एक साधा शिक्षकच आहे मी. मुंबईला एका शाळेमध्ये सायन्स शिकवतो आणि दुपारनंतर डॉक्टर मित्रांच्या मदतीने धारावीतील झोपडपट्टीत व्यसनमुक्ती केंद्र चालवतो. तसा मीही डॉक्टरच होणार होतो, म्हणजे तसा अर्धा आहेच, पण एवढा 6 वर्ष झाली असती मला मरून. ती माझी शेवटची रात्र ठरली असती. इनफॅक्ट आय वॉज अ मेडिकल स्टुडंट. मुंबईला हॉस्टेलमध्ये होतो. आम्ही 2 भाऊ, डॅडी मम्मी शिक्षक. मी खूप हुशार होतो. डॉक्टर व्हायचं ठरवलेलं. माझ्या आईचं ते स्वप्न होतं. सुरुवातीची 2 वर्ष चांगली गेली, पासही झालो, पण मग थोडासा बेफिकीर बनत गेलो. संगतीने मौजमजेकडे वळलो. हळूहळू अनेक व्यसनं जडली. सिगरेट ओढता ओढता ड्रग्सकडे वळलो आणि ड्रग्सच्या पूर्ण आहारी कधी गेलो हे मला सुद्धा कळलं नाही. हॉस्टेलवर हातात फारसे पैसे नसायचे. मग कोणत्या ना कोणत्या निमित्ताने घरून पैसे उकळायचो, पण त्यालाही शेवटी मर्यादा होते ना. मग छोट्या मोठ्या चोऱ्या करू लागलो. मित्रांच्या वस्तू, हॉस्टेलची प्रॉपर्टी, किमती पुस्तकं विकून ड्रग्स घ्यायचो. अनेक तक्रारी झाल्या, वॉर्निंगही मिळाल्या आणि त्या रात्रीचा कळसच केला मी. रिक्टरच्या रूम मध्ये मी चोरी केली. नंतर नशेत रात्री हॉस्टेलच्या पायऱ्यावरच झोपलो. कसलीच शुद्धी नव्हती मला. चक्क सिक्युरिटीने मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. आता इतक्या साऱ्या वॉर्निंग्स मिळाल्यानंतर एक गोष्ट मला कळाली होती की आता आपल्याला माफी नाही. आणि तसंच झालं. मला कॉलेजमधून रस्टिकेट करण्यात आलं. मग पॅरेंट्सना कॉलेजमध्ये बोलवलं गेलं. तिथे माझे सगळे प्रताप कळताच मम्मीने तर हाय खाल्ली. ती तिथल्या तिथे कोसळली. शी गॉट पॅरालिटिक अटॅक. हॉस्पिटलची ट्रीटमेंट घेऊन मी घरी परतलो होतो. या माझ्या हातांनी सगळं उद्ध्वस्त करून मी घरी परतलो होतो. माझं करिअर, आईची स्वप्न, सगळं मी धुळीत मिळवलं होतं. बाहेर तोंड दाखवायची मला लाज वाटू लागली. मी निराश झालो, पूर्णपणे निराश. मी स्वतःला कोंडून घेतलो. दिवस दिवस मी सुन्न बसून राहील. आत्महत्येचे विचार देखील माझ्या मनात घोटाळू लागले. पण परमेश्वर मला जो पाहत होता त्याला मी हवा होतो. डॅडी मला नेहमी काउन्सिलिंगला घेऊन जायचे. तिथे मला सिस्टर फातिमा भेटल्या. त्या खूप मायेने बघायच्या, मला बोलतं करायच्या. माझ्या बोलण्यातून काही गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या. या सगळ्या एपिसोडमध्ये देव मला कसा मदत करत आला ह्याची त्यांनी मला खात्री पटवली. त्यानंतर त्या मला एका रिट्रीटसाठी घेऊन गेल्या. हो, जेजुईट फादर्स तरुणांसाठी अशा रिट्रीट चालवतात. त्या स्वतः माझ्यासोबत आल्या. मित्रांनो, बिलीव्ह मी, हो, त्या 4 दिवसांमध्ये मी पूर्णपणे बदललो. जणू माझा नवा जन्मच झाला होता. मी ख्रिस्ती होतो, पण मला येशूची ओळख नव्हती. आणि आता आम्हा दोघांमध्ये एक नातं रुजून आलंय, अगदी जवळच्या मित्राचं नातं. त्याने माझ्या सगळ्या चुका स्वतःकडे घेतल्या आणि त्या कालवाडीवर वाहून नेल्या. केवळ माझ्यासाठी, फक्त आणि फक्त माझ्यासाठी. अजून काय हवं? व्हॉट अ लव्ह इट इज, माय गुडनेस. मित्रांनो, त्या रिट्रीट नंतर मृत्यूची मगरमिठी सोडून येशूने मला पुन्हा जीवनाकडे वळवलं. मी माझं जीवन कवटाळलं, जसं होतं तसं. नंतर मी बीएससी ऍडमिशन घेतलं. मग शिक्षकाची नोकरी पत्करली आणि आता नोकरी सांभाळून धारावीत व्यसनमुक्ती केंद्र चालवतो. माझे डॉक्टर मित्र ते हॉस्टेलमध्ये माझ्या बरोबर होते ना, हो तेच ते मदत करतात मला. असेच माझ्यासारखे भरकटलेले तरुण येतात तिथे. आय टेल यू गाईज, त्या प्रत्येक तरुणामध्ये मी स्वतःला पाहतो. मित्रांनो, केवळ येशूमुळे, त्याने माझ्या हृदयात लावलेल्या श्रद्धेच्या रोपट्यामुळे मी आज इथे उभा आहे. टुडे आय शेअर माय लाईफ विथ यू. ते फक्त देवाच्या गौरवासाठी आणि तुमच्या पुढील एक उदाहरण म्हणून. तरुण मित्रा, आर यू सॅटिस्फाईड ना? येतो तर. थँक्यू फ्रेंड्स, बाय.
मित्रा, श्रद्धेचे असं आहे केवळ श्रद्धाच माणसाला पूर्णपणे बदलू शकते, आणखी काही नाही. पाहिलं मी आता, प्रत्यक्ष पाहिलं. आणि श्रद्धा नसेल, तुमच्या हृदयात येशूविषयी ओढ नसेल, तरी घाबरायचं कारण नाही. कारण यावर देखील एक उपाय आहे. उपाय आहे? हो, अगदी जालिम उपाय आहे. आणि तो तुमच्या हृदयात आहे. द किंगडम ऑफ गॉड इज विदिन यू. आत आहे? हो. तो आहे श्रद्धा रुजविण्याचा उपाय, तो आहे श्रद्धा जागविण्याचा उपाय, तो आहे आपलं अख्खं आयुष्य उजविण्याचा उपाय. बरोबर आहे तुमचं. श्रद्धेशिवाय जीवन नाही. नुसतंच नाही, श्रद्धे ही खोलवर रुजवायला हवी. ते सगळं ठीक आहे, पण श्रद्धा आणायची कुठून? अरे, जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे. काय मार्ग आहे? सुबोध मित्रा, तुम्हाला सांग, कधी शेती केले? हो, कमॉन, युअर सिम्पली इम्पॉसिबल. अरे संबंध कुठे, शेती कुठे, श्रद्धा कुठे? आमच्या आपाईने कधीच विकली शेती, म्हणून तर डॅडीने मस्त बंगला बांधला, गाडी घेतली. शेती कोण करतं? बर, दररोज सकाळ संध्याकाळ मस्तपैकी भाताचा मठ्ठा मारतो. हो, मारतोस ना? कसं नुसतं हे बघ, माहितीये तुला कसं? अरे माझ्या राजा, सांग कसं नुसतं. सांगतो मित्रा, नुसतंच नाही तुझं ते, श्रद्धा रुजवावी लागते. भातासाठी काय करतात तुला माहितीये? सारा कचरा, पालापाचोळा एकत्र करून जमीन मस्तपैकी भासतात. साऱ्या काट्या कुट्यांचं बीज साफ जळून काढतात आणि त्याच भाजलेल्या जमिनीत हे रोपटं रुजून येतं. श्रद्धा? अरे मित्रा, श्रद्धेचंही तसंच असतं. नुसतीच रुजत नाही ती. मनाची भूमी पंचतापाच्या खोल भट्टीत भाजून काढावी लागते. वर्षाचं काट्या कुट्यांचं बीज जाळून काढावं लागतं. आणि मग आपल्यासाठी आभाळ उघडतं. कृपेचा पाऊस चिंब बरसतो आणि प्रसन्न टवटवीत पानांनी श्रद्धेचे रूप रुजून येतं. माणसाच्या आयुष्याचं सोनं होतं, सोनं. हो, आय सी. पण हे सगळं करायचं कसं? आहे तयारी? येस, चलतच मी. पण कुठे? अरे कुठे म्हणजे युवदर्शनच्या स्वानुभव शिबिराला. म्हणजे नो युजर्स कॅम्प? येस. मग मी एकटाच कशाला? आमची सगळी गँगच घेऊन येतो. शुअर. आम्ही पण येऊ शिबिराला. जाऊ शिबिरा स्वानुभवाला, येशू पायाशी वाहू हृदयाला. जाऊ शिबिरा स्वानुभवाला, येशू पायाशी वाहू हृदयाला. झेलू संकट नेऊ रुसाला, आमच्या पुढे येशू निघाला. झेलू संकट नेऊ रुसाला, आमच्या पुढे येशू निघाला. जाऊ शिबिरा स्वानुभवाला, येशू पायाशी वाहू हृदयाला. जाऊ शिबिरा स्वानुभवाला, येशू पायाशी वाहू हृदयाला.